नमस्कार मित्रांनो. टुडे वी आर स्टार्टिंग ओरिजिन ऑफ युनिट सेल. म्हणजे आता आपण मागच्या लेक्चरला जितकेही युनिट सेल पाहिले, सिम्पल क्युबिक असू द्या, बॉडी सेंटर असू द्या, फेस सेंटर असू द्या, इवन एंड सेंटर असू द्या, यांचं ओरिजिन कुठून आपल्याला मिळालं, वेअर दे आर ओरिजिनेटेड फ्रॉम, ते आपल्याला पाहायचं आहे. म्हणून आपण हेडिंग दिलेली ओरिजिन ऑफ युनिट सेल्स. मग ही युनिट सेलचं ओरिजिनचं पाहायचं असेल तर आपल्याला एक पॅकिंग पाहावी लागेल. पॅकिंग कन्सेप्टच्या अगोदर आपण एक डिस्कशन करू. आता प्रत्येक जे एलिमेंट्स असतात, एलिमेंटमध्ये जितकेही आयटम्स असतात ते स्पेरिकल शेपमध्ये असतात, राऊंडेड शेपमध्ये असतात. म्हणून मी प्रत्येक ईच आयटमला, ईच पार्टिकलला राऊंड शेपमध्ये दाखवलेलं आहे. आणि हे राऊंड शेप सॉलिड सबस्टन्समध्ये दुसऱ्या पार्टिकलला का असतात, टच झालेले असतात, म्हणजे क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असतात. म्हणून ते मी क्लोज दाखवलेले आहे. प्रत्येक पार्टिकल एकमेकांच्या क्लोजली टच असलेल्या अवस्थेत मी दाखवलेले आहे. आता आयटम कसा असतो, तो स्पेरिकल इन शेपमध्ये असतो म्हणून तो स्पेरिकल दाखवला, क्लोज असतो म्हणून क्लोज दाखवला. अशी ही पॅकिंग असू शकते. आपलं थोडक्यात एवढं लक्षात घ्यायचं आहे की एका बॉक्समध्ये जर आपण असे गोल आकाराचे चेंडू म्हणा किंवा बॉल्स म्हणा, वेगवेगळ्या आकाराचे जर भरत गेलो तर किती पर्सेंट किंवा त्याची पॅकिंग कशी असेल, त्या पॅकिंगच्या कल्पना करूनच आपल्याला हा पुढचा टॉपिक शिकायचा आहे. मग सर्वात पहिले तो स्क्वेअर पॅकिंग. ॲक्च्युली ही स्क्वेअर पॅकिंग कशी असते ते आपल्याला पाहिजे. जर आपण नीट चेक केलं, ही एक खालची लेअर आहे. सपोज करा की आपण टाटामध्ये प्रत्येक एका टाटामध्ये आपण काय करतोय, एक गोल आकाराचा लाडूच्या स्वरूपाचा गोल आकाराचा एक लाडू ठेवत जातोय, लगेच त्याच्या पुढे एक ठेवत जातोय, त्याच्याही पुढे एक ठेवत जातोय. अशा पद्धतीने आपण काय करतो, त्याला प्लेस करतोय. आता यांचे जर आपल्याला स्क्वेअर पॅकिंग पाहायचं असेल तर आपण काय करू, प्रत्येक सर्कल किंवा प्रत्येक आयटमचा जो सेंटर पॉईंट आहे त्या सेंटर पॉईंटला मार्क करून घेऊ. मी याला मार्क केलं, याला मार्क केलं, याला मार्क केलं आणि याला मार्क केलं. आता हे सर्व सेंटर आपण काय करू, जॉईंट करून घेऊ. तर जॉईंट केल्यानंतर, सेंटर जॉईंट केल्यानंतर आपल्याला एक स्क्वेअर आकाराची डायग्राम लक्षात येते. ओके, या टाईपची. त्याच्यासाठी एक आपण मधला काय करून घेऊ, एक जो आयटम आहे तो काय करू, कन्सिडर करून घेऊ आणि त्याच्या अवतीभोवतीचे जे आयटम आहे त्याच्या सेंटरने आपण काय केलेलं आहे, एक स्क्वेअर किंवा सेंटर जॉईन करून एक आपल्याला स्क्वेअर दिसतोय. म्हणून आपण यांना काय म्हणणार आहे, स्क्वेअर पॅकिंग. कारण की हे स्क्वेअर पॅकिंगच्या स्वरूपात असते. आता जर नीट पाहिलं तर ही खालची लेअर आहे, त्या लेअरला आपण नाव देऊ लेअर ए. लेअर ए. ओके. त्याच्यानंतर अशाच प्रकारची लेअर आपल्याला वरती प्लेस करायची. सेम म्हणजे हा जो सर्कल आहे, ह्या सर्कलवर दुसरा सर्कल आपल्याला प्लेस करायचा आहे. मग प्लेस करत असताना वरच्या लेअरचा सेंटर पॉईंट आणि ह्या खालच्या लेअरचा सेंटर पॉईंट मॅच होईल. म्हणजे दोघी लेअर काय होतील, सेम असतील. म्हणजे दोघांचे सेंटर इक्वल असतील, समान असतील, मॅच होत असतील, तर तो वरचा जो लेअर येणार आहे तो वरचा लेअर पण काय असेल, ए लेअर असेल. परत त्याच्यावर अजून आपण एक लेअर ठेवली, असे 3 लेअर ठेवली. ही खालची लेअर ब्लॅक सर्कलची, त्याच्यानंतर वरची लेअर, त्याच्यानंतर तिसरी लेअर, असं आपल्याला 3 लेअर ठेवायचे आहेत. आणि 3 लेअर ठेवत असताना प्रत्येक लेअरमधला जो सर्कल आहे त्याचा सेंटर पॉईंट त्याच्या आबो असलेल्या सर्कलचा सेंटर पॉईंटशी मॅच व्हायला पाहिजे. जसं दोघी सेंटर जर इक्वल अलाइन असतील, इक्वल मॅच होत असतील, तर त्या लेअरलाही आपल्याला काय नाव द्यावं लागेल, ए नाव द्यावं लागेल. मग स्क्वेअर पॅकिंगमध्ये कोणत्या टाईपची अरेंजमेंट असते, तर ए टाईपची. ओके. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं की हा जो सेंटर स्पियर आहे, सेंटर आयटम आहे, पार्टिकल आहे, तो किती
आयटमला कोऑर्डिनेट करतोय, म्हणजे ते आपला कोऑर्डिनेशन नंबर त्याला काढायचा आहे. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय, रिस्पेक्टिव्ह आयटम हा किती आयटमला टच करतोय याची व्हॅल्यू म्हणजे काय असते, कोऑर्डिनेशन नंबर. आपण आता जी कोऑर्डिनेशन नंबर काढतोय ती फक्त लेअरच्या पुरता काढतोय, एका लेअर मधली काढतोय. म्हणजे ज्या ताटामध्ये आपण जे लाडू ठेवलेले त्या ताटाच्या अवतीभोवती, ह्या लाडूच्या अवतीभोवती किती लाडू त्याला टच होतील एवढंच आपण कल्पना करतोय, त्याची वरची कल्पना नाही करायची. मग इथं आपल्याला दिसतंय प्रत्यक्षामध्ये हा जो मधला जो पार्टिकल आहे हा 1 2 3 4. मग कोऑर्डिनेशन नंबर येतो त्याचा स्पिअरमध्ये लेअरमध्ये कोऑर्डिनेशन नंबर इन लेअर काय असेल 4. पण असं सपोज करा ह्याच लेअरला आपण खाली एक लेअर ठेवली आणि वरती एक लेअर ठेवली. एका लेअरमध्ये तर त्याला 4, सेम लेअरमध्ये 4 पार्टिकल टच करतायत. खालून याच्यावरतून आपल्याला एक स्पिअर ठेवायचा आहे, वरचा स्पिअर एक्झॅक्टली ह्या पार्टिकलच्या मध्ये म्हणतो एक आणि खालून ठेवलेला जो स्पिअर असेल, खालून ठेवलेला जो पार्टिकल तो पण त्याला टच करेल. म्हणून आजूबाजूचे 4, वरचा 1 आणि त्याच्या खालचा जो असेल तो 1, असे एकूण त्याचे कोऑर्डिनेशन नंबर येतील 6. पण तो कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सिंपल युनिट सेल काय आला 6. आणि हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. ओके, एका लेअरमध्ये कोऑर्डिनेशन नंबर येतो 4. पण पूर्ण आपण 3 डायमेन्शनल जर विचार केला, ही खालची लेअर, त्याच खालच्या लेअरच्या खाली आपण अजून एक लेअर ठेवली आणि त्याच्यावरती अजून एक पार्टिकलची लेअर ठेवली, तर किती कोऑर्डिनेशन नंबर येईल, 6 कोऑर्डिनेशन नंबर त्याचा येईल. आता आपल्याला माहिती झालं त्याला स्क्वेअर पॅकिंग का म्हणतात, कारण की तो स्क्वेअरच्या स्वरूपात पॅक असतो. पण आता आपल्याला अजून समजलं नाही की याचं ओरिजिन कशापासून आपल्याला आलेलं आहे. जर ह्या स्क्वेअर पॅकिंगमध्ये जर आपण नाईफ घेतला आणि चॉप करायचा प्रयत्न केला, उर्वरित जर आपण सर्कल कट केले, तर आपल्याला एक सिंपल युनिट सारखं स्ट्रक्चर भेटेल. ते आपण चेक करूया. सपोज मी हे सर्कल घेतलेले, प्रत्येक पार्टिकल घेतलेले आणि ह्या प्रत्येक पार्टिकलला आपण काय करू, सेंटरमधनं, सपोज ह्या पार्टिकलचं सेंटर, हा सेंटर आणि हा सेंटर. ओके, आणि ह्या प्रत्येक सेंटरला मी काय करतो, जॉईन करतो. जॉईन केल्यानंतर आपण असं म्हणूया की आपण एक नाईफ घेऊ आणि नाईफने ह्या जी मी लाईन काढली त्या लाईनने त्याला कट करत जाऊ. जर मग ह्या लाईनला जर कट करत गेलो तर मला एक सिंपल युनिट सारखं स्ट्रक्चर दिसेल. ओके, मी हे कट करतोय, इकडूनही कट करतोय, वरूनही, ओके. आता त्या लाईनला आपण डार्क करून घेऊया. तर आपल्या सिमिलरली सिंपल युनिट सेट सारखं स्ट्रक्चर मिळतं, ज्याच्यामध्ये आपण शिकलो होतं की हा जो पार्ट आहे हा 1/8 आहे, हा पण 1/8 आहे, हा पण 1/8, हा पण 1/8. हा ही जी डायग्राम आहे आपण 2 डायमेन्शनल पाहतोय, म्हणून आपल्याला फक्त एक तर वरचे सर्कल दिसत आहेत. पण जर 3 डायमेन्शनल जर पाहिलं तर आपल्याला जवळपास असं स्ट्रक्चर भेटेल. कट केल्यानंतर हा 1/8, हा 1/8, हा 1/8 आणि हा 1/8. आपण फक्त एकच फेस, तुम्ही जर हा फेस चेक केला, एवढाच फेस जर चेक केला, ओके, या फेसमध्ये आपल्याला फक्त एवढाच भाग दिसतोय, एवढाच भाग दिसतोय, एवढाच भाग, तो सेम भाग आपल्याला इथेही दिसतोय. ओके, कारण की आपण हा 2 डायमेन्शनल पाहतोय. म्हणून आपण जर नाईफने कट करत गेलो
स्क्वेअर काढल्यानंतर, तर परफेक्टली हा स्क्वेअर किंवा सिंपल युनिट सेल सारखा दिसेल. म्हणून ह्या पॅकिंगमुळे कोणता युनिट सेल ओरिजिनेट होतोय, तर सिंपल युनिट सेल ओरिजिनेट होत आहे. आता आपण पुढच्या टॉपिककडे म्हणजे पुढच्या पॅकिंगकडे जाऊया. ही होती आपली स्क्वेअर पॅकिंग. पुढची पॅकिंग आहे हेक्झागोनल पॅकिंग. आता आपण हेक्झागोनल क्लोज पॅकिंग पाहूया. हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये आपण ज्या प्रमाणात स्क्वेअर पॅकिंगमध्ये पाहिलं होतं की आपण एका स्पिअरच्या स्वरूपात किंवा एका पार्टिकलच्या खाली दुसरा पार्टिकल, त्याच्याबरोबर अलाईनमध्ये तिसरा पार्टिकल, असं पार्टिकल आपण ठेवले होते. पण ह्या हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये आपल्याला पार्टिकल एका वेगळ्या स्वरूपात ठेवायचे आहेत. कोणत्या स्वरूपात ठेवायचे आहेत? जर आपण याला खालची लेअर कन्सिडर केली, या खालच्या लेअरमध्ये दोन आयटमच्या किंवा दोन पार्टिकलच्या मध्ये एक डिप्रेशन म्हणजे एक पोकळी जागा आहे, आणि ह्या डिप्रेशन पॉईंटमध्ये तिसरा सर्कल आपल्याला ठेवायचा आहे. एक्झॅक्टली कसा ठेवायचा आहे ते मी तुम्हाला दाखवतो. जर सपोज ही खालची लेअर ठेवली आपण, तर खालची लेअर ठेवत असताना ह्या पार्टिकल थोडा समजण्यासाठी मी त्यांच्यामध्ये पेसिंग ठेवलेली, पण ॲक्च्युलीमध्ये ते एकमेकांना टच असते. आपल्या सोयीसाठी मी त्यांना वेगळं दाखवलेलं आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित डिस्क्राईब करता येईल किंवा व्यवस्थित समजता येईल. आता हे दोघे जे पार्टिकल आहे, ह्या दोघी पार्टिकलच्या मध्ये आपण वरच्या लेअरचा एक पार्टिकल म्हणजे जो की रेड कलरमध्ये तो पार्टिकल आपण ठेवलेला आहे. तसंच दुसरा जो पार्टिकल आहे तर ह्या यांच्या डिप्रेशन पॉईंटमध्ये ठेवायचा आहे. इथं पण आपण डिप्रेशन पॉईंटमध्ये ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपण त्यांची अरेंजमेंट करू शकतो. आपण स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये पार्टिकलच्या वर पार्टिकल ठेवला होता, या पार्टिकलच्या वर दुसरा पार्टिकल ठेवला होता. इथं स्लाइटली थोडं वेगळं करायचं आहे. आपलं जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्सच्या एक्झॅक्ट वरती न ठेवता त्याच्या डिप्रेशन म्हणजे खाचेमध्ये, दोन पार्टिकलमुळे जी खाच तयार होते त्या खाचेमध्ये ते पार्टिकल्स ठेवायचे. म्हणून आपण जो पार्टिकल वरती ठेवतो तो वेगळ्या कलरने मार्कआउट करतोय आणि खालचे पार्टिकल वेगळ्या कलरने मार्कआउट करतोय. ओके. आता अशा प्रकारच्या पॅकिंगला आपल्याला हेक्झागोनल पॅकिंग म्हणायची आहे. जसं आपण पाहिलं स्क्वेअरमध्ये आपण सेंटर मॅच केले होते, तर आपल्याला एक स्क्वेअर स्ट्रक्चर तयार झालं होतं, म्हणून आपण त्याला स्क्वेअर पॅकिंग म्हटलं होतं. तर इथंही आपल्याला काय करायचं आहे की सर्व एक पार्टिकल कन्सिडर करून त्याला इतर किती पार्टिकल जॉईंट आहे हे जर आपण पाहायला गेलो आणि त्या पार्टिकलमधनं आपण सेंटरमधनं जर लाईन ड्रॉ केलं तर आपल्याला एक हेक्झागोनल स्वरूपाची आकृती भेटते. म्हणून याला आपण हेक्झागोनल पॅकिंग म्हणतो. आता ती हेक्झागोनल पॅकिंग कशी असते नेमकी ते आपण लक्षात घेऊया. सपोज आपण हा एक सर्कल कन्सिडर करू, त्याला मी मार्कआउट करून घेतो. ओके. आणि प्रत्येक या सर्कलला किती सर्कल टच होते ते आपण मार्कआउट करून घेतो. हा एक मधला पार्टिकल आहे, ह्या पार्टिकलच्या बाजूचा हा एक पार्टिकल, हा एक पार्टिकल, हा एक पार्टिकल, हा एक पार्टिकल, वरचे हे दोघी पार्टिकल, असे सर्वच पार्टिकल त्याला टच करतील. म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर जर काढायचा म्हटलं तर कोऑर्डिनेशन नंबर येईल याचा 6. कसा? 1 2 3 4 5 6. ओके. 1 2 3 4 5 6. कोऑर्डिनेशन नंबर 6 येतो. आणि जर आपण एक पार्टिकल जर कन्सिडर केला, त्या पार्टिकलच्या अवतीभोवती जर किती पार्टिकल टच होत आहे किंवा त्यांच्या सेंटरमधनं जर आपण लाईन ड्रॉ करत गेलो तर आपल्याला एक परफेक्टली हेक्झागोनल
ची डायग्राम लक्षात येते, म्हणून ह्या पॅकिंगला आपण हेक्झागोनल पॅकिंग म्हणू शकतो. आता हेक्झागोनल पॅकिंगमुळे दोन बॉडी स्ट्रक्चर किंवा दोन युनिट सेलचं ओरिजिन होऊ शकतो वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. कोणत्या कोणत्या प्रकारचे ते आपण पहिले डिस्कस करून घेऊ. ओके, जर सपोज आता आपण ह्याच पद्धतीने जर ही डायग्राम कन्सिडर केली आणि ह्या डायग्रामला आपण मागच्या प्रमाणे जर नाईफ घेतला आणि नाईफ घेतल्यानंतर आपण एक सेंटर चॉप करत गेलो, म्हणजे कट करत गेलो. एवढा भाग आपल्याला काय करायचा आहे, कट करायचा आहे. एवढा भाग काय करायचा आहे, कट करायचा आहे. असं जर कट करत गेलो तर उर्वरित जो भाग भेटणार आहे आपल्याला तो एक बॉडी सेंटरसारखा दिसणार आहे. बॉडी सेंटरमध्ये काय, एका क्यूबच्या सेंटरमध्ये आपला पूर्ण एक स्पिअर सापडतोय, इथंही सापडतोय आणि कॉर्नर्सला आपल्याला 1/8 असा सापडतोय. म्हणून हेक्झागोनल क्लोज पॅकिंग हे बॉडी सेंटरशी ओरिजिनेट होतं, हे आपल्या लक्षात येतं. ओके, आता पॅकिंग कशा पद्धतीचे होतात ते आपण पाहून घेऊ. आपण काय काय पाहिलं, याचं लेअरमधलं कोऑर्डिनेशन नंबर आहे 6. ओके, त्याच्यानंतर ओरिजिन कोणाला करतो, तो बॉडी सेंटर क्यूबला ओरिजिनेट करतो. हे 2 लक्षात ठेवायचं आहे. हा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे तो लेअरमधला आहे. लेअर 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेशन नंबर नाही आहे. तर याचं आता आपण फुल्ली डिस्कशन करूया. हेक्झागोनल क्लोज पॅकिंग, आता ह्या परफेक्टली हेक्झागोनल क्लोज पॅकिंग अशा स्वरूपाची असते. इथं आपण एक फक्त खालची लेअर दाखवली होती, इथं मी 2 लेअर दाखवलेले आहेत. ओके, आता इथं ब्लॅक जी आहे, ब्लॅक सर्कल जे आहेत ते खालची लेअर आहे आणि रेड सर्कल आहे ते त्याच्यावरती ठेवलेले आहेत. कशा पद्धतीने ठेवलेले की प्रत्येक जो ब्लॅक लेअर आहेत, ब्लॅक सर्कल आहेत, त्यांचा जो डिप्रेशन पॉईंट आहे त्या डिप्रेशन पॉईंटवरनं वरतून तो रेड सर्कल मी पुट केलेला आहे. इथंही जो ब्लॅक आहे, ब्लॅक सर्कल आहे, हा ब्लॅक आणि ह्या ब्लॅक यांच्यामधनं जो गॅप तयार होतोय, या गॅपच्या मध्ये मी रेड कलरचा सर्कल ठेवतोय. अशा पद्धतीने मला ते ठेवायचं आहे. ओके, म्हणजे कुठे ठेवायचं आहे ते नेमकं आपण लक्षात देऊया. इथं डायग्राममध्ये 2 प्रकारचे पेस्ट तयार होत आहेत. कोणते 2 प्रकारचे ते आपण पाहूया. जर सपोज आपण फक्त खालची लेअर जर पाहिली, रेड कलरचे लेअर आहेत किंवा रेड कलरचे जे स्पिअर आहेत, सर्कल आहेत, ते काढून टाकले. फक्त आपण काय डिस्कस करू ते ब्लॅक कलरचे, आणि हे सर्व कुठे खालची लेअर आहेत. ओके, तर अशा लेअरमध्ये 2 प्रकारचे वर्ड्स तयार होतात. वर्ड्स मीन्स जी रिकामी पेस आहे, खाली जागा आहे, तिला आपल्याला काय म्हणायचं आहे, वर्ड म्हणायचं आहे. कोणती, हे अपवर्ड. ओके, जे की अपवर्ड ट्रायंगल दिसतोय अशा पद्धतीची अशा प्रकारचा एक वर्ड आपल्याला दिसतोय. आणि दुसरा प्रकारचा वर्ड म्हणजे डाऊनवर्ड, जो की आपल्याला इथं दाखवू शकतो आपण. अशा 2 प्रकारचे वर्ड्स तयार होतात. आता ह्या ट्रायंग्युलर वर्डला टेट्राहेड्रल वर्ड म्हणतात. कोणता वर्ड म्हणतात, टेट्राहेड्रल वर्ड. मग अशा आपल्याला 2 स्वरूपाचे टेट्राहेड्रल वर्ड सापडले. एक अपवर्ड पॉइंटिंग आणि एक डाऊनवर्ड पॉइंटिंग. याच्याच खाली जर पाहिलं तर हा पण एक डाऊनवर्ड पॉइंटिंग ट्रायंगल आहे, वर्ड आहे. ओके, ॲक्च्युली 3 प्रकारचे वर्ड असतात. ओके, अपवर्ड, डाऊनवर्ड. ओके, हे टेट्राहेड्रल वर्ड जे की आकाराने किंवा पेसने कमी असतात. आणि आपण स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये पाहिलं होतं, जे की कसे असतात, जागा त्याची कशी असते, मोठी असते. बघा, जी रिकामी जागा आहे ती इथं आपल्याला जास्त दिसते, आणि एक तो कसा दिसतोय, स्क्वेअर प्रमाण दिसतो. म्हणजे हा झाला स्क्वेअर वर्ड. स्क्वेअर वर्डमध्ये एम्प्टी पेस जास्त असते
त्याच्याऐवजी इथं टेट्राहेड्रल व्हॉइडमध्ये एम्प्टी स्पेस कमी असते. टेट्राहेड्रल व्हॉइड किती सापडले आपल्याला? एक अपवर्ड डाऊनवर्ड, एक अपवर्ड पॉइंटिंग आणि एक डाऊनवर्ड पॉइंटिंग. ओके, आता मी ह्यापैकी कोणत्याही एकावर, एकतर अपवर्ड पॉइंटिंग ट्रायंगलवर किंवा डाऊनवर्ड पॉइंटिंग ट्रायंगलवर आपल्याला वरतून एक लेअर ठेवायची जी की रेड कलरच्या स्पिअरची असेल किंवा रेड कलरच्या सर्कलची असेल. पण ते कुठे ठेवणार आहे मी? इथं. कुठे? अपवर्ड पॉइंटिंग ट्रायंगलमुळे. तर असं जर ठेवत गेलो मी या, ओके, तर मला एक्झॅक्टली अशी डायग्राम येईल. इथे काय केलं मी? सर्कल एकदम डिप्रेशन पॉईंटमध्ये ठेवलेला आहे. हा सेकंड सर्कल पण डिप्रेशन पॉईंटमध्ये ठेवला आहे. थर्डमध्ये पण डिप्रेशन पॉईंटमध्ये ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. तर सपोज आता ब्लॅक कलरची फर्स्ट लेअर आहे, रेड कलरची सेकंड लेअर आहे. आता मला थर्ड लेअर ठेवायची. तर थर्ड लेअर मी परत दोन पद्धतीने ठेवू शकतो. आणि हे थर्ड लेअर कोणत्या पद्धतीने जाईल त्याच्यावरनं दोन प्रकारचे स्ट्रक्चर आपल्याला, दोन प्रकारचे पॅकिंग आपल्याला लक्षात येतात. कोणत्या? सपोज आता परत मी काय करेन, जिथं ब्लॅक सर्कल ठेवलेला आहे तिथंच तिसऱ्या लेअरचा ब्लॅक सर्कल ठेवेल. मग त्यामुळे जी लेअर तयार होईल किंवा जे पॅकिंग तयार होईल ती कोणत्या टाईपची असेल? ए, जो की ब्लॅकचा आपण ए पकडला, त्याच्यानंतर रेड म्हणजे तो बी, आणि तिसरी लेअर म्हणजे कसं येईल? जो ब्लॅक कलरचा सर्कल आहे तो एक्झॅक्टली त्याचा सेंटर आणि फर्स्ट लेअरचा जो सेंटर तो मॅच होईल, म्हणून परत तो काय झाला? ए. म्हणजे आपल्याला ए बी टाईपची पॅकिंग येईल. ओके, अजून सेकंड प्रकारची पॅकिंग कशी असू शकते? मी ब्लॅक जिथं ठेवलेला आहे, ब्लॅक स्पिअर जो तिथं ठेवलेला आहे तिथं न ठेवता मी आता अशा पॉईंटमध्ये ठेवेल किंवा अशा याच्यामध्ये ठेवेल जे सेकंड लेअरमुळे अपवर्ड पॉइंटिंग ट्रायंगल झालेत. बघा, म्हणजे हा सेकंड लेअरमुळे तयार झालेला अपवर्ड पॉइंटिंग ट्रायंगल, सेकंड लेअरमुळे तयार झालेला अपवर्ड पॉइंटिंग ट्रायंगल. इथं जर मी परत ब्लॅक जर ठेवला, इथं ब्लॅक स्पिअर जर ठेवला, त्याचा सेंटर कोणाशीच मॅच नाही होणार. खालच्या ब्लॅक सर्कलशी पण मॅच नाही होणार, रेड सर्कलशी पण मॅच नाही होणार, तो डायरेक्टली इथं मॅच होईल. म्हणून अशा पद्धतीची जी पॅकिंग असते ती ए बी सी टाईपची पॅकिंग असते. ओके, आता म्हणजे एक्झॅक्टली ए बी टाईप केव्हा परत तयार होते? जेव्हा आपण फर्स्ट लेअरच्या डिप्रेशन पॉईंट, फर्स्ट लेअरच्या अपवर्ड पॉइंटिंग ट्रायंगलवर जर आपण रेड कलरचा स्पिअर ठेवला आणि परत तोच ब्लॅक टेट्राहेड्रल व्हॉइड म्हणजे कोणता? ह्या प्रकारचा जो व्हॉइड तयार होईल, अपवर्ड पॉइंटिंग ट्रायंगलचा जो व्हॉइड तयार होईल त्याच्यावरच ठेवला तर आपल्याला कोणती लेअर तयार होईल? ए बी टाईप लेअर तयार होईल. ओके, नंतर जर आपण सेकंड लेअर जर पाहिलं तर सेकंड लेअर पुढे ठेवायची अशाकडे ठेवायची जिथं आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा व्हॉइड तयार झालेला दिसतोय. कोणत्या प्रकारचा व्हॉइड तयार झालेला दिसतोय? इथं जर आपण पाहिलं, ह्या पॉईंटकडे जर पाहिलं तर ह्या पॉईंटकडे आपल्या लक्षात येईल एक डाऊनवर्ड पॉइंटिंग ट्रायंगल, ओके, आणि त्याच्यामध्येच अपवर्ड पॉइंटिंग ट्रायंगल. ओके, असे दोघी ट्रायंगल एकत्र आलेले इथं. ओके, याला म्हणतात ओव्हॉइड. आणि ह्या ओव्हॉइडमध्ये जर आपण तिसरी लेअर जर ठेवायला गेलो तर आपल्याला कोणती अरेंजमेंट भेटेल?
ए बी टाईप अरेंजमेंट भेटेल. अशा 2 पद्धतीचे अरेंजमेंट आपल्याला भेटू शकतात. आपलं फक्त लक्षात असंच ठेवायचं आहे, ए बी टाईप अरेंजमेंट केव्हा भेटू शकते, जर आपल्याला तिसरी लेअर टी वर्ड म्हणजे कोणते, टी वर्डमध्ये जर ठेवलं गेलो तर आपल्याला काय भेटणार आहे, ए बी टाईप अरेंजमेंट भेटणार आहे. आणि जर आपण ए बी सी टाईप अरेंजमेंट करायची, जर आपण ओ वर्डमध्ये जर ठेवत गेलो, म्हणजे आता इथं मी आता ग्रीन कलरचा सर्कल जर काढला तर बघा ह्या सर्कलचा सेंटर मॅच होत नाही, ह्या सर्कलचा पण रेड कलरच्या सर्कलचा पण मॅच होत नाही, याचा पण मॅच होत नाही. मग एकूणच आपल्याला 3 वेगवेगळे लेअर भेटत आहेत ए बी सी टाईपचा. तो कशामुळे तयार झाला, ओ वर्डमुळे. आता इथं लक्षात घ्यायचं आहे, वर्ड टी वर्ड म्हणजे या पद्धतीचा किंवा या पद्धतीचा. ओ वर्ड म्हणजे काय, टी वर्ड म्हणजे अशा 2 पद्धतीचे, ओ वर्ड म्हणजे कसा ह्या पद्धतीचे. अशा 2 पद्धतीचे वर्ड आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा 2 प्रकारचे आपल्याला हेक्सागोनल क्लोज पॅकिंग पाहायला मिळते. ओके. तर मित्रांनो, लास्ट पॉईंट आपला राहिला आहे. लास्ट पॉईंटमध्ये आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर एखाद्या पार्टिकलचा किती असतो हेक्सागोनल क्लोज पॅकिंगमध्ये ते आपल्याला पाहायचं आहे. आपण मागे हेक्सागोनलचा क्लोज पॅकिंगचा कोऑर्डिनेशन नंबर काढला, पण तो इन लेअर होता. म्हणजे एकाच लेअरमध्ये जर आपण एकाच स्टार्टामध्ये जर आपण सर्व जे गोलाकार लाडू आहेत ते असं ठेवत गेलो, त्याच्याच पुढे आपण त्याच्या डिप्रेशन पॉईंटमध्ये ठेवत गेलो, तर त्याचे कोऑर्डिनेशन नंबर हा 6 असतो. तो आपल्याला एक डायग्रामने आपण रिप्रेझेंट केला होता. जर आपण हा जर कन्सिडर केला, हा जो पार्टिकल आहे हा इतर 6 पार्टिकलना इझिली टच होतो, म्हणून याचा लेअरमधला कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. पण आपला लेअरमधला नको आहे, आपल्याला 3 डायमेन्शनल विचार करायचा आहे. 3 डायमेन्शनल जर विचार केला तर एका पार्टिकलला लेअरमध्ये 6 पार्टिकल टच होतात. प्लस जर आपण याच्या डिप्रेशनमध्ये जर ठेवत गेलो तर खालून वरून 3, इथं जर मी असा एक वरती ठेवतोय, कोणत्या ह्या 3 सर्कलच्या मध्ये वरतून मी एखादा सर्कल परत ठेवतोय जो की ह्या 3 सर्कलवर असेल, असा हा 1 2 आणि 3, वरतून 3 आणि ह्याच प्रमाणात खालूनही 3 सर्कल त्याला टच होतील किंवा खालूनही 3 पार्टिकल ह्या मिडल पार्टिकलला टच होतील, म्हणून वरतून 3 पार्टिकल टच होतात, प्लस खालचे 3 आणि लेअरमधले 6, असे एकूण कोऑर्डिनेशन नंबर काय असतो, 12 कोऑर्डिनेशन नंबर असतो. कोणाचा, हेक्सागोनल क्लोज पॅकिंगचा. आणि हा हेक्सागोनल क्लोज पॅकिंग कोणाला ओरिजिनेट करतोय, तर हा हेक्सागोनल क्लोज पॅकिंग हा बॉडी सेंटर आणि फेस सेंटरला ओरिजिनेट करतोय. ते आपण मागच्या डिस्कशनमध्ये पाहिलं. आताचं पुढचं आपलं डिस्कशन करायचं आहे डिफेक्टवर. डिफेक्ट्स मीन्स व्हॉट ते पाहायचं आपल्याला. ओके, म्हणून आपण डिफेक्ट लिहून घेऊ किंवा डिफेक्ट म्हणजे काय ते आपण नीट पाहून घेऊ. डिफेक्ट साधारणतः ही टर्म आपल्याला क्रिस्टल डिफेक्ट म्हणून पण विचारले जाऊ शकते. आपण क्रिस्टल डिफेक्ट, जर आपण डिफेक्ट जर पाहिलं तर डिफेक्टवरनं आपल्याला अंदाज येऊन जातो. आपण डिफेक्ट केव्हा म्हणतो, सपोज आपण बाजारात काही कपडे घ्यायला गेलो तर त्या कपड्यांमध्ये जर काही फाटलं असेल, नवीन कपडा जर फाटला असेल, तर आपण त्याला म्हणतात डिफेक्ट मटेरियल. म्हणजे असं मटेरियल जे की सुव्यवस्थित नाही आहे, वेल अरेंज नाही आहे, वेल पद्धतीने त्याला बनवलं गेलेलं नाही आहे, त्या पदार्थाला किंवा त्या वस्तूला आपण काय म्हणायचं आहे, डिफेक्ट म्हणायचं आहे. म्हणून परफेक्ट ऑर्डर जर नसेल तर त्याला काय म्हणायचं, आपल्याला डिफेक्ट म्हणायचं आहे. म्हणून इथे लिहून घेतो, इन रेग्युलर
irregularity form of arrangement in crystal is called imperfection or defect. आता हे आपण क्वाईट सिंपल एक्झाम्पलने पाहून घेऊ. आतापर्यंत आपण जितकी सॉलिड मटेरियल काढले ते कसे काढले होते की त्याला सॉलिड म्हटलं की सर्व जे मॉलिक्युल्स असतात, वेदर पार्टिकल्स असतात, ते क्लोजली अलाइन असतात. फक्त समजण्यासाठी मी त्यांना थोडा पेसिंग देतोय. असे हे क्लोजली अलाइन असतात. त्याच्याच खाली पार्टिकल्स, इतर पार्टिकल्स असतात. ओके मित्रांनो, असे जे हे पार्टिकल असतात. आता डिफेक्ट सांगितले तर हे डिफेक्ट म्हणजे काय असेल, मस्ट बी एक पार्टिकल एखाद्या लेअरमधनं गायब असेल जो की आपण शेडेड केलेला आहे. सपोज हा ब्लॅक शेडेड केलेला आहे, हा पार्टिकल त्या लेअरमधनं गायब होऊन जाईल, मग तो तिथं प्रेझेंट राहणार नाही. त्याच्यामुळे तो निर्माण झालेली जी पोकळी तो का आपल्याला म्हणावं लागेल, डिफेक्ट म्हणावं लागेल. वेदर केव्हा केव्हा काय होतं, एक पार्टिकलच्या ऐवजी दोन्ही पार्टिकल जातात, केव्हा केव्हा पार्टिकल त्यांची जागा सोडून इतर जागी सापडतात. मग अशा वेळेस ते डिफेक्ट प्रोड्यूस करतात. मेजरली डिफेक्ट दोन प्रकारचे असतात, एक लाईन डिफेक्ट आणि एक पॉइंट डिफेक्ट. आता लाईन डिफेक्ट म्हणजे काय, जर आपण सपोज एक लाईन कन्सिडर केली आणि ह्या लाईनमध्येच जर 2 किंवा 3पेक्षा जास्त पार्टिकल गायब असतील पण एका लाईनमध्ये असतील तर त्याला आपल्याला लाईन डिफेक्ट म्हणायचं आहे. ओके, नावातच आहे लाईन डिफेक्ट. आता क्रिस्टल जर पाहिलं तर क्रिस्टल फक्त एवढा 3 पार्टिकलचा नसतो, भरपूर पार्टिकल असतात. त्याला भरपूर पार्टिकल असतील आणि ह्या भरपूर पार्टिकलमधनं एकच्या ऐवजी 2पेक्षा जास्त पण विदिन अ लाईन, एकाच लाईनमध्ये, खालच्या लाईनमध्ये सर्व ऑर्डरली असतील, त्याच्या खालच्याही ऑर्डरली असतील. एक विशिष्ट लाईन, वेदर ती वरची असू द्या, खालची असू द्या किंवा त्याच्या खालची असू द्या, पण जनरली सरफेसची जी लाईन असते त्याच्यामध्ये लाईन डिफेक्ट जास्त वेळेस सापडू शकतो. सपोज इथं आपल्याला हा पार्टिकल नाहीसा आहे, इथं नाहीसा आहे, त्यावेळेस आपण त्याला काय म्हणू शकतो, पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट म्हणू शकतो. अशाच पद्धतीचा पॉइंट डिफेक्टही असतो. पॉइंट डिफेक्टमध्ये लाईन व्यतिरिक्त कुठला इतर मधला पार्ट किंवा मधला एखादा पार्टिकल गायब असू शकतो. जिथं मी तर शेडेड केलेलं आहे, हा पार्टिकल काय असेल, गायब असेल, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं आहे, पॉइंट डिफेक्ट म्हणायचं आहे. पॉइंट डिफेक्ट. ओके, आता जनरली ह्या पॉइंट डिफेक्टचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे व्हॅलेन्सी डिफेक्ट आणि दुसरा आहे इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता व्हॅलेन्सी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल डिफेक्ट पण इझी आहे. त्यांच्यामध्ये थोडासा फरक आहे. यांना अजून वेगळ्या नावानेही म्हटलं जातं. जे व्हॅलेन्सी डिफेक्ट आहे त्याला स्कॉटी डिफेक्ट, आणि इंटरस्टिशियल डिफेक्टला फ्रँकलिन डिफेक्ट असेही म्हणू शकतो. आता हे नेमके डिफेक्ट कसे आहेत ते आपल्याला पाहिजे. सपोज आपण स्टार्ट करू व्हॅलेन्सी डिफेक्टने. व्हॅलेन्सी डिफेक्ट कसा असतो, एखादा क्रिस्टल आपण कन्सिडर केला,
सपोजली आपण आयोनिक क्रिस्टल डिफेक्ट केला, आयोनिक क्रिस्टल डिसाईड केला, हे क्रिस्टल आहे, ओके. तर ह्या आयोनिक क्रिस्टल कसं असतो, एक पार्टिकल पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह, असं सिमिलर लेअरनी तो बनलेला असतो. आता ह्याच व्हॅलेन्सी डिफेक्टमध्ये आपल्याला पाहायचं आहे, काय पाहायचं आहे, तर ह्या पॅटर्नमध्ये, या अरेंजमेंटमध्ये केव्हा केव्हा एखादा पॉझिटिव्ह आयन त्याच्यातनं गायब होऊन जातो. जसा पॉझिटिव्ह आयन गायब होतो त्याच प्रमाणात निगेटिव्ह आयन पण गायब होतो. म्हणजे सेम नंबर्स ऑफ कॅटायन अँड सेम नंबर ऑफ आयन एखाद्या क्रिस्टलमधनं गायब होऊ शकतात. म्हणून ओव्हरऑल स्ट्रक्चर जे आहे ते न्यूट्रल आहे. सपोज आपण हे कन्सिडर केलं, हा क्रिस्टल जर कन्सिडर केला, या क्रिस्टलमधनं निगेटिव्ह जर गायब झाला असेल, मग मी तर निगेटिव्ह देणार नाही, ओके. इथं जर गायब झाला असेल त्याला आपण शेड करून घेऊ. इथं काय निगेटिव्ह चार्ज गायब झालाय. त्याच पद्धतीने एखाद्या स्ट्रक्चरमध्ये पॉझिटिव्हही काय होऊन जाईल, गायब होऊन जाईल. सपोज पॉझिटिव्ह आपण इथं गायब, उर्वरित सर्व काय असेल, सेम असेल. ओके, इथं आपण निगेटिव्ह दाखवून देऊ. ओके, मग होतं काय, सेम नंबर ऑफ निगेटिव्ह आणि सेम नंबर ऑफ पॉझिटिव्ह हे दोघी काय झालेले स्ट्रक्चरमधनं एलिमेंट झाले किंवा गायब झालेले आहे. त्याच्यामुळे त्यांचं जे डेन्सिटी आहे, व्हॅलेन्सी डिफेक्ट किंवा व्हॅलेन्सी डिफेक्टमधलं डिफेक्ट जे क्रिस्टल दाखवतील त्यांची जी डेन्सिटी ती इक्वल प्रमाणात कमी होते. का, कारण की कॅटायन आणि आनायन दोघांचं वजन कमी होते. दोघांचं काय होतंय तिथं प्रेझेंटेशन किंवा ते तिथं प्रेझेंट नाही, म्हणून डेन्सिटी काय होतं, ऑब्विसली डाऊन होते. म्हणून आपण इथं लिहून घेऊ, डेन्सिटी काय होते, कमी होणार आहे. कशामध्ये, व्हॅलेन्सी डिफेक्टमध्ये. ओके, डेन्सिटी गोईंग डाऊन. ओके, डिफेक्ट झाल्यावर. आता इंटरशेल डिफेक्ट बघूया. इंटरशेल डिफेक्टमध्ये इथं कोणीही गायब होत नाही. इंटरशेल डिफेक्टमध्ये नंबर्स ऑफ कॅटायन अँड नंबर्स ऑफ ॲनायन सेम असतात. इथेही नंबर्स ऑफ कॅटायन, व्हॅलेन्सी डिफेक्टमध्ये नंबर्स ऑफ कॅटायन ॲनायन सेम होते. फक्त इंटरशेल डिफेक्टमध्ये काय होतं, जर एखादा पार्टिकल पॉझिटिव्ह असेल, दुसरा पार्टिकल निगेटिव्ह असेल आणि असं स्ट्रक्चर कंटिन्युअसली असेल, तर एखाद्या लेअरमधला पार्टिकल हा त्याची जागा सोडून कुठेतरी इतर जागेवर येऊन जातो. ओके, सुरुवातीला मी स्ट्रक्चर समजण्यासाठी पूर्ण काढून घेऊया. आता इथं जर पाहिलं, इथं जो आपला पॉझिटिव्ह चार्ज पाहिला होता त्यांनी जागा सोडलेली आणि तो कुठेतरी इतर जागेवर किंवा इतर स्पेसमध्ये येऊन जातो. त्याच्याने इथं एक एम्प्टी पेस तयार होतोय. पण ओव्हरऑल जर पाहिलं, नंबर्स ऑफ कॅटायन आणि नंबर्स ऑफ ॲनायन या स्ट्रक्चरमध्ये सेम असतात. इथं कोणीही कमी होत नाही आणि कोणीही जास्त होत नाही. मग इथं डेन्सिटी कशी असते, ती कमी होत नाही, सेम राहते. हा दोघांमधला एक फरक आहे. याच्यामध्ये डेन्सिटी जी आहे ती काय होते, डेन्सिटी जी आहे ती कमी होते आणि इथं डेन्सिटी जी आहे ती आपल्याला इक्वल राहते. ह्याच पद्धतीचे हे दोन डिफेक्ट असतात. बरं, हे डिफेक्ट कोण कोण देऊ शकतं? जर आपल्याला व्हॅलेन्सी डिफेक्ट जर पाहायचं असेल तर व्हॅलेन्सी डिफेक्टचे एक्झाम्पल आहे
NaCl, KCl किंवा KBr. इंटरशियल डिफेक्ट जे आहेत ते कोण देऊ शकतं? सिल्वर क्लोराईड, सिल्वर ब्रोमाइड, ZnS. तर याच्यामध्ये कॉमन एक पाण्यासारखी गोष्ट आहे, इथं इथं सर्व डी ब्लॉक मेटल्स आहेत. सिल्वर, Zn, आणि ते कोणाबरोबर आलेले? हालाइड बरोबर आलेले. म्हणजे एकूणच काय तयार करताय? ते सॉल्ट तयार करताय. AgCl काय? सॉल्ट आहे. AgBr काय? सॉल्ट आहे. ZnS पण काय? सॉल्ट आहे. इथं पण सॉल्ट आहे. NaCl सॉल्ट आहे. KCl सॉल्ट आहे. KBr पण काय? सॉल्ट आहे. पण इथं डी ब्लॉक मेटल, इथं मेटल्स नाही आहे. एस ब्लॉक मेटल्स आहे. कोणते? अल्कली मेटल्स आहेत. ओके, ते आपल्याला पॉइंट आउट करायचं आहे. काय इथं? अल्कली मेटल्स. म्हणजे अल्कली मेटल्सनी बनलेले जे सॉल्ट असतील ते कदाचित व्हॅलेन्सी डिफेक्ट देऊ शकतात, आणि जे मेटल सॉल्ट असतील ते इंटरशियल डिफेक्ट देऊ शकतात. ओके, अजून एक प्रकारचा आपल्याकडे डिफेक्ट असतो, त्याला आपण मटेरियल डिफेक्ट म्हणतो. आणि हा मटेरियल डिफेक्ट जो आहे तो क्वाईट इझी आहे. सॉरी, मी मटेरियल डिफेक्ट बोललो, ते इम्प्युरिटी डिफेक्ट असतो. इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय ते आपण आता डिस्कस करू. ओके, आपण लिहून घेऊ. इम्प्युरिटी डिफेक्ट इम्प्युरिटी डिफेक्ट. आता हे समजण्यासाठी आपण एखादा साधारणतः इम्प्युरिटी डिफेक्ट हा जनरली मेटल्समध्ये राहू शकतो. आता कसं राहू शकतो? आता कोणताही मेटल पाहिला, आतापर्यंत आपण पाहिलं कोणतंही स्ट्रक्चर पाहिलं तर कॅटायन आणि अनायन ह्या दोघांच्या याच्याने बनलेला असतो. म्हणून मी सर्कलमध्ये कॅटायन आणि अनायन हे दोघी दाखवून देतो. ओके, सपोज करूया आपण की हा वेदर जो आहे, अलाय जो आहे तो जनरली कॉपर आणि एखादा दुसरा सबस्टन्स याने बनलेला असेल. ओके, म्हणून कॉपरचे जे सबस्टन्स आहेत ते मी रेडनी मार्कआउट करून घेतो. हा काय? कॉपर आहे. हा काय? कॉपर आहे. ओके, नंतर दिस इज ऑल्सो कॉपर, हियर इज ऑल्सो कॉपर. ओके, कॉपर. ओके, मग अशा वेळेस काय होतं? सर्वीकडे आपल्याला कॉपर येतोय. अजून एक अलॉय घेऊन घेऊ. जे ब्लँक आहेत त्याला आपण एखादा आयर्न कन्सिडर करू. हा काय असेल? आयर्न. असा आयर्न आणि कॉपरचा काय तो अलॉय आहे. हियर इज ऑल्सो आयर्न. आपण काय? आयर्न. आपण काय? आयर्न. आता जर पाहिलं कॉपर FeCu Fe Cu Fe प्रेझेंट आहे. इथं पण Cu प्रेझेंट आहे, इथं पण Fe प्रेझेंट आहे. पण केव्हा केव्हा काय होतं? एखाद्या मेटलच्या ऐवजी दुसरा मेटल इनसाइड होऊन जातो, म्हणून त्या दुसऱ्या मेटलला मी ब्लॅक पेननी शेड करतो. हा कोणता असेल? झिंक असेल. अशा पद्धतीचा एखादा मेटल स्वतःची जागा सोडून किंवा एखादा मेटलला काढून त्या जागी दुसरा मेटल इनपुट करावा लागतो. ह्या पद्धतीच्या डिफेक्टला इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणतात. आणि साधारणतः हा डिफेक्ट जो असतो तो मेटल्समध्ये सापडतो, कारण की मेटलमुळेच आपण अलॉय तयार करू शकतो. जितकेही अलॉय, आता आपण डेली यूजमध्ये भरपूर अलॉय वापरतो. सोन्यामध्ये आपण तांबे मिक्स करतो, तो एका पद्धतीचा अलॉय झाला, तिथंही इम्प्युरिटी डिफेक्ट असू शकतो. किंवा सिल्वरमध्ये इम्प्युरिटी डिफेक्ट असू शकतो. आपण जे मेटल्स वापरतो, लोखंड वापरतो, तिथंही इम्प्युरिटी वापरू शकतो, तिथंही इम्प्युरिटी डिफेक्ट असू शकतो.